गुड मॉर्निंग गाईज. आता वाजले सकाळचे 7:30, म्हणजे 7:30 नाही, 7:30 वाजून 5 मिनटं झालेत. आम्ही आता बघतोय आस्मीच्या शाळेची व्हॅन येते, तिची वाट बघतोय. शाळेची व्हॅन, ऐकलं का मी काय बोलले? शाळेची व्हॅन येते, तर आम्ही वाट बघत बसलो आहे. तर आजपासून आमची होणारे गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू. कारण आता 2-3च दिवस राहिले, जवळपास 3च ना. आली वाटतं आस्मीची गाडी शाळेची. आली का ग? नाही मम्मा, नाही परवा आली. गणपती. हो, म्हणजे एकच दिवस फक्त, आजचा आणि उद्याचा 2च दिवस राहिलेले आहेत. तर आम्ही आता आजपासून ती तयारी करणार आहे. खूप काम आहे आता मला, आजपासून खूपच बिझी. दाखवेल तुम्हाला माझं रुटीन. आता आलेली आस्मीची शाळाची व्हॅन. आता जायला आस्मी शाळेत. जा. हे कोण घेईल? मी घरी घेऊन जाते परत. बाय. चला आता मी जाते घरी. आता मी ठेवलेला आहे घरी चहा. असं मी जावरेपर्यंत मी चहा ठेवत असते. मला वेळ लागतो जरा, मला जास्त चहा उकळलेला लागतो. अरे यार, काय झालं? चला मग, माझी मैत्रीण पण भेटलेली आहे रोजच्या प्रमाणे. चला गाईज, चहा प्यायला. मस्तपैकी उकळलेला आहे माझा चहा. आता आले आहे मी आस्मीला सोडून, आणि आता बघू आता काय काय. पहिले चहा पिते, चहा प्यायल्यावर जरासं फ्रेश वाटतं एकदम, मस्त अशी मस्त काय म्हणतात, उत्साह येतो कामं करायला. तर चहा प्यायला की मस्तपैकी बघू मग कसं उत्साह येतोय, कसं वाटतंय. मग थोडंसं चहा प्यायला की थोडासा आराम पण होतो सकाळी, आणि मग आपण काम करायला फ्रेश तरी येते मस्तपैकी. तर आज मी तुम्हाला दाखवते, मी डेकोरेशन पण करणार आहे, थोडं गावात पण जाणार आहे. गावात गेल्यावर तुम्हाला दाखवते काय काय करते, कशी खरेदी करते, काय घेते. ओके, स्टे ट्यून. आणि मग स्कूलमध्ये जायचं बाळा? नाही जायचं? पाहिलं का याची मस्त गंमत बघितली का? स्कूलला नाही जायचं म्हणून नुसती बाटली तोंडात धरून बसलाय, पितोच नाही दूध. हे बघ अन्मय, अव्वा अव्वा करतात सगळे. बॅड बॉय अन्मय. नाही ना, बॅड बॉय नाही आहे ना. चल मग उठ, पटकन चप्पल घाल, स्कूलला जाऊ. बघा बर का, शाळेत जात नाही अन्मय. चल लवकर, मी जाऊ मग. चल पटकन उठ, उठ पटकन, पी पटकन. काहीच आता 1 तास 1 तास झाला अन्मयला सोडून आले मी. आज अन्मय जरा जास्तच रडत होता बिचारा. मला इतकं वाईट वाटतंय ना, असं मूडच खराब झाला त्याला बघून. सांगा मला त्याला शाळेत जाण्याचं म्हणजे इच्छा होण्यासाठी मी काय करू? पहिल्या दिवसापासून तो रडतो स्कूलमध्ये जाण्यासाठी. कमेंट करून सांगा मला, काय करू मी की त्याला आवड निर्माण झाली पाहिजे शाळेत जाण्यासाठी. सगळं करून झालं, ऐकतच नाही. खाऊचं आमिष पण देऊन झालं, सगळं झालं, नाही ऐकत. तर प्लीज कमेंट करून सांगा मला. बिचारा मध्ये मध्ये जरा सवय लागली होती, पण ह्या सुट्ट्या ज्या होतात ना मध्ये, शनिवार रविवार काही सणावाराप्रमाणे, तर त्याला ते अजून प्रॉब्लेम होतो. मग सवय लागली परत मोडून जाते. इट्स ओके. आता मी थोड्या वेळ बसले होते, एकदम असं आळस घुसल्यासारखं झालं आहे अंगामध्ये. पण आता उठावं लागेल, कारण आता 2 दिवसावर गणपती, उद्याचाच 1 दिवस आणि आजचा 1 दिवस, असं माझ्याकडे दिवस आहे फक्त. मला डेकोरेशन करायचं आहे गणपतीचं. तर मी तुम्हाला दाखवते मी कसं करते, म्हणजे तिसरंच तुम्हाला करता करता मी कशी करणार आहे ते दाखवते मी तुम्हाला. हाय गाईज, झालं आहे माझं स्वयंपाक. दादा बसले जेवायला. मी आज केलं दिसणार नाही, बटाटा वांग्याची रस्सा भाजी, आणि माझ्यासाठी केली आहे ही बटाट्याची कोवळी भाजी, जी माझी फेवरेट आहे, तशी मी केली आहे.
मला नाही आवडत रस्सा, वांगं नाही आवडत, त्याच्यामुळे वांगे बटाट्याची भाजी मी नाही खाल्ली. आणि हे बघा मूग, टोमॅटो, कांद्याचं तिखट मीठ तेल टाकून चटणी जेवताना दाखवते तुम्हाला. तर बघा गाईज मी आली आहे इकडे डेकोरेशनचं सामान घ्यायला. तर खूप डेंजर पाऊस चालू आहे जबरदस्त. कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. बोर झालो, थोडं थोडं घालून यावं लागलं मला. बघा हे केलं होतं, हे पडलंय खाली, काय ते चिटकायला तयार नाही. आता काय आयडिया करावी ती काही कळत नाहीये मला. तर हे बघा, बघू गाईज. हे बघा डेकोरेशन झालेलं आहे, माझ्या आहोंनी केलं आहे. मस्त केलं एकदम. कालमाची चालू आहे मस्ती. आता मी चालले सगळं सामान आणायला. मी येते सामान घेऊन, माझं झालं यावं, मी जाते सामान घेऊन येते, मग बाकीचं पुढचं तुम्हाला दाखवते. यांचे फोन चालू आहे. चलो आपल्या इकडचं आहे, आपल्या
चायनीज खायला. चला आमच्या तिबेटियन मार्केट नाही तिबेटियनला मार्केटला जातात स्वेटर शॉपिंग करायला. तिबेटियनला जातात चायनीज खायला. इथे तिबेटियन मार्केट हे चायनीजसाठी फेमस आहे. आम्ही चाललोय तिकडे चायनीज खायला. मुलांना नाही घेऊन चाललो कारण तिकडून ते खाल्लं की मग मुलांना होतो सर्दी खोकला त्रास. त्याच्यामुळे आम्ही त्यांना तिकडे देत नाही. हॉटेलमध्ये असतं तर नेलं असतं पण आम्ही हॉटेलमध्ये नाही चाललो. मला खूप जोरदार याचा आवाज चेंज झाला. चव पण नाही लागणार आहे. आता बघू त्याच्याने चव बदलते का. सूप घेऊ. गरमागरम वाफा निघत आहे बघा नूडल्स मधून. शेजवान सॉस नूडल्स फ्राईड नूडल्स. हे बघा काय काय हे काय म्हणतात त्याला हॉट अँड सोर. हॉट अँड सोर सूप. चला प्यायला सगळे गार गार प्या. गरम गरम नका. गार केलंय ते. प्याला का तुम्ही? नाही प्याला ना अजून? आम्ही घरी आलो 11:30 वाजता. कितीला असतो? 12 वाजता. आम्ही आलो रात्री 12 वाजता जेवून आलो आम्ही. खाऊन आलो आम्ही चायनीज. तर आता रात्रीचा वाजला 1. तर आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. कसा वाटतो तुम्हाला माझा ब्लॉग. तर चला आता परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तो असेल गणपती बाप्पांचं आगमन. ओके चलो बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स.